Welcome back, all dear students. In earlier theoretical lecture, we have seen the half portion of theoretical chapter, that is the seed, B or BNA. Already we have seen the definition of seed, then good qualities of seed, the seed germination, then the types of seed germination, that is the epigeal and hypogeal, factors affecting on the germination, that is the external factor and internal factors, then the seed dormancy, then kinds of seed dormancy म्हणजे बियाण्याच्या सुप्त अवस्था त्याचे प्रकार, सुप्त अवस्थेची कारण, causes of the seed dormancy also we have seen. Then how to break the dormancy म्हणजे बियाण्याची जी सुप्त अवस्था आहे ती कशी ब्रेक करायची ते सुद्धा आपण पाठीमागच्या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. Then the next one here, the Indian Seed Act, the phenomenon is given in your notes, is for your acknowledgement only. तुमच्या माहितीसाठी त्या ठिकाणी हे पॉइंट तुम्हाला दिलेला आहे. परीक्षेमध्ये त्याचा तसाही काही संबंध नाही. एक्स्ट्रा नॉलेज किंवा ॲडिशनल नॉलेज म्हणून तुम्हाला ते दिलेलं आहे. देन the next point, that is the multiplication and distribution of seed. Also, it is known as a stages of seed multiplication. Also, it is known as a types of seed. साधारणतः प्रॅक्टिकल एक्सरसाइज नंबर 10 आणि 11 आणि थेरॉटिकल चॅप्टर 4 and 5 यामधला साधारणतः सिलेबस बराचसा कॉमन आहे किंवा समान आहे. हे पाठीमागच्या वेळेस मी सांगायला विसरलो तुम्हाला. ओके, सो मेनी टाइम the question which is asked or is important regarding the examination, give the multiplication or give the distribution of seed, maybe give the stages of seed multiplication किंवा टाइप्स ऑफ सीड. चारही प्रकारचं साधारणतः क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते एकच आहे, ते म्हणजे या ठिकाणी जे बियाण्याचे प्रकार आहेत, दॅट इज दी क्लासेस ऑफ क्वालिटी सीड्स. हिअर दीज आर ऑफ 4 टाइप्स, म्हणजे ते 4 प्रकारचे आहेत. फर्स्ट वन इज ब्रीडर सीड, सेकंड फाउंडेशन सीड, थर्ड वन रजिस्टर्ड सीड, and last one certified seed. You can तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता की ह्या पायऱ्या आहेत. म्हणजे एखादी नवीन व्हरायटी ज्या वेळेस तयार केली जाते, when there is a new variety, आफ्टर न्यू व्हरायटी, म्हणजे ती व्हरायटी तयार झाल्यानंतर साधारणतः आपल्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत येईपर्यंत तर त्याच्या ज्या काही पायऱ्या आहेत असं म्हटलं तरी चालेल. आणि म्हणूनच त्याला म्हटलं जातं मल्टिप्लिकेशन किंवा आफ्टर द रिलीज ऑफ द न्यू व्हरायटी डिस्ट्रीब्युशन ऑफ सीड किंवा स्टेजेस ऑफ सीड मल्टिप्लिकेशन. म्हणजे एखादी नवीन जात तयार झाल्यानंतर आपल्या शेतकऱ्याच्या बांधावरती ती पोचेपर्यंत साधारणतः कोणकोणत्या स्टेजेस त्याच्यामध्ये येतात किंवा त्यालाच टाइप्स ऑफ सीड सुद्धा म्हटलं जातं. साधारणतः इन इंडिया farmers depends for their seed supply primarily on the State Department of Agriculture and the National Seed Corporation. National Seed Corporation ही साधारणतः पूर्ण देशासाठी आहे आणि स्टेटसाठी the Department of Agriculture हे 2 प्रमुख शेतकऱ्यांना सीड पुरवण्यासाठी महत्त्वाचे दुवे आहेत असं म्हटलं तरी चालेल किंवा मीडियम्स आहेत असं म्हटलं तरी चालेल. The Department of Agriculture in all states have a planned program of seed multiplication. जेव्हा नवीन जात तयार होते आणि ती जात तयार झाल्यानंतर किंवा एखादं वाण तयार केल्यानंतर त्याचं जे सीड आहे हे सीड अतिशय कमी प्रमाणात राहतं
आणि त्याचं फर्दर मल्टिप्लिकेशन साधारणतः जेव्हा केलं जातं तर ते करण्याकरिता स्टेटमध्ये स्टेट डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर आणि नॅशनल लेवलवरती साधारणतः नॅशनल सीड कॉर्पोरेशन याच्या माध्यमातून केलं जातं आणि या 4 प्रमुख पायऱ्यांमधून केलं जातं. त्यातली पहिली पायरी आहे ते म्हणजे ब्रीडर सीड, दुसरी आहे फाउंडेशन सीड, तिसरी आहे रजिस्टर्ड सीड आणि शेवटची आहे सर्टिफाईड सीड. म्हणजे आपण जे मार्केटमधून बियाणं लागवडीकरिता विकत घेतो ते असतं सर्टिफाईड सीड. Okay, now in 4 stages, the important and common thing, who produces the seed, under whose control and its progeny. म्हणजे या 4ही पायऱ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल किंवा तुम्हाला समजून येण्यासाठी जे काही महत्त्वाचं आहे ते म्हणजे या सीडचं साधारणतः मल्टिप्लिकेशन कोण करत आहे, म्हणजे कोणाच्या माध्यमातून त्याचं मल्टिप्लिकेशन होत आहे. दुसरं आहे अंडर हुज कंट्रोल, त्याच्यावरती कोणाचं इन्स्पेक्शन आहे. आणि तिसरं आहे ते म्हणजे साधारणतः त्या सीडपासून त्याचं फर्दर मल्टिप्लिकेशन कोणत्या स्टेप्समध्ये होत आहे. एवढे 3 जरी तुम्ही पॉईंट ह्या 4ही प्रकारमध्ये लक्षात ठेवलं तर हे तुम्हाला 4ही प्रकार लगेचच समजून येतील. फॉर एक्झाम्पल फर्स्ट वन दॅट इज दी ब्रीडर सीड. ब्रीडर म्हणजे जो नवीन जात तयार करतोय, ज्याच्यावरती रिसर्च करतोय असा यू कॅन से अ सायंटिस्ट हू प्रोड्युसेस दी न्यू व्हरायटी नोन ॲज अ ब्रीडर. आणि साधारणतः या सीडमध्ये जे नवीन वाण आहे ते तयार करण्याचं प्रोड्युस्ड बाय दी ब्रीडर हू डेव्हलप्ड दी पर्टिक्युलर व्हरायटी. The production and maintenance of breeder stock on the main research station is controlled by plant breeder. म्हणजे या ठिकाणी जी नवीन सीड्स आहेत ते कोणी तयार केले तर ते ब्रीडरनंच तयार केले आणि त्यांच्यावरती कंट्रोल कोणाचा आहे तर त्यांचं स्वतःच कंट्रोल त्याच्यामध्ये राहतं. फक्त ते जे सेंटर आहे म्हणजे जिथं हे सीड तयार केलं जातं ते म्हणजे अदर ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी किंवा जिथं रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत अशाच ठिकाणी साधारणतः हे सीड त्या ठिकाणी तयार केलं. इट इज अ जेनेटिकली प्युअर अँड हाय जेनेटिक प्युरिटी. म्हणजे हे जे सुरुवातीचं बियाणं नवीन वाणाचं तयार झालेलं आहे हे सगळ्यात शुद्ध किंवा 100% प्युअर असं बियाणं समजलं जातं. म्हणजे जसं जसं पायऱ्या वाढत जातील तसं तसं त्याच्यामध्ये थोडंसं जेनेटिकल प्युरिटी कमी होत जाते. त्याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगतो. देन सेकंड स्टेज आहे ती म्हणजे फाउंडेशन सीड. ज्यावेळेस हे ब्रीडर सीड तयार होतं ते पुन्हा काय केलं जातं लावलं जातं फर्दर मल्टिप्लिकेशनसाठी आणि त्याला म्हटलं जातं फाउंडेशन सीड. आता हे जे फाउंडेशन सीड आहे हे फाउंडेशन सीड साधारणतः इट इज दी प्रोजेनी ऑफ दी ब्रीडर सीड अँड इज युज्ड टू प्रोड्यूस रजिस्टर्ड सीड. म्हणजे फाउंडेशन सीड ब्रीडर सीड पासून तयार होतं आणि नंतर पुढचं जे रजिस्टर्ड सीड आहे त्याच्यासाठी ते वापरलं जातं. ओके. इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम ब्रीडर सीड बाय दी डायरेक्ट इनक्रीज अँड इट इज जेनेटिकली प्युअर अँड इज दी सोर्स ऑफ रजिस्टर्ड सीड. ओके. और सर्टिफाईड सीड. म्हणजे फाउंडेशन सीड डायरेक्टली यू कॅन यूज इट फॉर प्रोडक्शन ऑफ दी सर्टिफाईड सीड और रजिस्टर्ड सीड. देन फाउंडेशन सीड इज दी रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ नॅशनल सीड कॉर्पोरेशन. म्हणजे साधारणतः पहिल्या स्टेजमध्ये ब्रीडर सीड रिसर्च स्टेशनवरती बाय दी प्लांट ब्रीडर अंडर दी कंट्रोल ऑफ ओन या ठिकाणी जे नॅशनल सीड कॉर्पोरेशन आहे यांच्या माध्यमातून साधारणतः ह्या बियाण्याची निर्मिती त्या ठिकाणी केली जाते. आणि हे बियाणं कुठं किंवा कुठं तयार केलं जातं तर जे वेगवेगळे एक्सपेरिमेंट स्टेशन्स आहेत ॲग्रिकल्चरलचे किंवा डिफरंट ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीज आहेत किंवा जे प्रायव्हेट सीड ग्रोवर्स आहेत त्यांच्या साधारणतः फील्डवरती बट अंडर दी कंट्रोल ऑफ नॅशनल सीड कॉर्पोरेशन NSC मिनिंग नॅशनल सीड कॉर्पोरेशन यांच्या माध्यमातून तयार केलं जातं. देन दी रजिस्टर्ड सीड.
It is produced from foundation seed or the registered seed. It is genetically pure and is used to produce certified seed or registered seed. म्हणजे या बियाण्याचं स्वतःच प्रोडक्शन आहे असं पुढे वापरलं जातं किंवा ते सर्टिफाईड सीड तयार करण्यासाठी सुद्धा वापरलं जातं. Here it is under the control again National Seed Corporation or the supervision of by the supervisor provided by the National Seed Corporation. Okay. म्हणजे फर्स्ट वन मी वारंवार का रिपीट करतोय, मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं हू प्रोड्युसेस, अंडर हुज कंट्रोल अँड फॉर व्हॉट पर्पज. एवढे 3 जरी पॉईंट तुम्ही लक्षात ठेवले तर हे तुम्हाला चारही प्रकार त्या ठिकाणी you can easily understood the types or multiplication or distribution of the seed. Okay, so breeder seed by breeder under the control of own, and for the next one that is the produce foundation seed. Foundation seed from the breeder seed under the control of National Seed Corporation and for production of registered seed. Registered seed maybe as it is for the same purpose, means as a registered seed, again from the foundation seed for the certified seed, again under the control of National Seed Corporation, and last one certified seed. It is produced from foundation seed, maybe registered or certified seed. म्हणजे पुन्हा आहे असं एखाद बियाणं पुढच्या सीझनला न देता आहे असं ठेवलं जातं आणि पुन्हा ते फर्दर मल्टिप्लिकेशनसाठी वापरलं जाऊ शकतं. म्हणजे ॲज इट इज ते ठेवलं जातं, म्हणून त्याला रजिस्टर सीडमध्ये सुद्धा फॉर द रजिस्टर सीड, हिअर अगेन फॉर सर्टिफाईड सीड ऑल्सो फॉर द सर्टिफाईड सीड. डोंट मेक कन्फ्युजन. म्हणजे आहे हा प्रकार आहे असाच ठेवला जातो आणि आहे हा प्रकार नवीन प्रोजेनीसाठी वापरला जातो, त्याच्यामुळं त्या ठिकाणी वाक्यरचना तशी दिलेली आहे. ओके, देन इन सर्टिफाईड सीड बिकॉज ऑफ द सीड सर्टिफिकेशन एजन्सी, इन दिस केस स्टेट सीड सर्टिफिकेशन एजन्सी, टू बी सुटेबल ऑर रेजिंग ऑफ गुड क्रॉप. म्हणजे साधारणतः हे जे सीड आहे शेतकऱ्यांच्या बांधावरती त्या ठिकाणी पोहोचवलं जातं, परंतु ते पोहोचवण्यासाठी जे कंट्रोल आहे तो मात्र स्टेट सर्टिफिकेशन एजन्सीची त्या ठिकाणी मदत घेतली जाते आणि त्याच्यावरती वॉच ठेवला जातो. ओके, इट इज अवेलेबल फॉर जनरल डिस्ट्रीब्युशन टू फार्मर्स फॉर कमर्शियल क्रॉप प्रोडक्शन. आता मी सुरुवातीला सांगितलं की जे ब्रीडर सीड आहे ते 100% प्युअर राहतं आणि नंतर हळूहळू त्याची प्युरिटी कमी होत जाते. त्याचं कारण असं आहे, ज्यावेळेस हे फर्दर मल्टिप्लिकेशन होतं म्हणजे ज्याची लागवड होते, पेरणी होते, त्यामध्ये दुसऱ्या पिकांचं किंवा त्याच सेम पिकाच्या दुसऱ्या व्हरायटीचं बियाणं जे त्या फील्डमध्ये अगोदर होतं त्याचे काही प्लांट ऑफ टाईप प्लांट येणं पॉसिबल आहे आणि त्याच्यामुळं जसं जसं आपण नेक्स्ट स्टेजला जाऊ तसं तसं त्याची थोडीशी प्युरिटी ही कमी कमी होत जाते. सो दिस इज अबाउट the multiplication and distribution of seeds, also known as the stages of seed multiplication or also known as the types of seed. Many times it is asked for the theoretical or practical examination. The next concept, that is the seed testing. साधारणतः बियाण्यांची तपासणी जी आहे ही 3 कारणांसाठी केली जाते. पहिलं आहे म्हणजे त्याचं प्युरिटी, सेकंड its viability and germination, and third one its real value of seed. म्हणजे त्या बियाण्याची शुद्धता किती आहे, how pure the seed is. So it is simply tested by a simple formula, that is the in earlier lecture also we have discussed about to determine the germination percent. There is a formula here also to determine the purity percent. Simply 1 kg seed is taken for as a sample. 1 किलो बियाणं
साधारणतः पूर्ण बियाण्याच्या लॉटमधून बाजूला घेतलं जातं आणि बाय मॅन्युअली दी सीड्स ऑर ग्रेन्स आर सेपरेटेड. हे जे सीड्स आहेत ते सेपरेट केले जातात आणि त्याच्यामधून डर्ट असेल, डस्ट असेल किंवा वीड सीड्स असतील किंवा बाकीच्या सीडचं बियाणं असेल, त्याच पिकाच्या अदर साधारणतः व्हरायटीचे सीड्स असतील असे बाजूला काढले जातात. सपोज दी 100 kg 1 kg सीड्स दोज आर टेकन फॉर द सॅम्पलिंग पर्पज आणि त्या 1 किलो म्हणजे 1000 ग्राम मध्ये 50 ग्राम किंवा 100 ग्राम हे सगळं अदर मटेरियल भरलं म्हणजे त्याच्यावरून या ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज टाकल्या जातात. प्युरिटी पर्सेंट इज इक्वल टू वेट ऑफ प्युअर सीड. म्हणजे साधारणतः आपलं 1000 ग्राम मधलं 50 ग्राम हे बाकीचं सीड भरलं आणि म्हणून वेट ऑफ प्युअर सीड 950 ग्राम आणि टोटल वेट ऑफ वर्किंग सॅम्पल जे आपण घेतलेलं आहे 1 किलो म्हणजेच 1000 ग्राम इंटू 100. आता इंटू 100 कशासाठी, तर आपल्याला पर्सेंटमध्ये आन्सर पाहिजे म्हणून. आणि अशा प्रकारे त्याची प्युरिटी जी आहे ती टेस्ट केली जाते. दुसरं जे आहे ते म्हणजे जर्मिनेशन और फायबिलिटी. फायबिलिटी ॲबिलिटी ऑफ सीड टू जर्मिनेट म्हणजे त्याची उगवण शक्ती असं म्हटलं तरी चालेल. आणि या ठिकाणी सुद्धा जे प्युरिटी आहे त्याचप्रमाणे जर्मिनेशन पर्सेंटेज ठरवण्यासाठी देर इज वन फॉर्म्युला. टोटल नंबर ऑफ सीड्स जर्मिनेटेड डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ सीड्स kept for germination and into 100 for percentage. So here also by simple method 100 seeds are placed in a medium. पाठीमागच्या वेळेस तुम्हाला मी सांगितलं की आर्टिफिशियल किंवा लॅबोरेटरीमध्ये वेगवेगळे मीडियम्स त्या ठिकाणी किंवा सबस्ट्रॅटम्स वापरले जातात जर्मिनेशन पर्सेंटेजसाठी आणि त्याच्यामध्ये साधारणतः 100 सीड्स कंट्रोल कंडिशनला ठेवले जातात आणि त्यातले उगवले किती त्याच्यावरून म्हणजे टोटल नंबर ऑफ सीड्स जर्मिनेटेड सपोज 100 पैकी आपण साधारणतः 95, 96, 97 असे किती किंवा 90 जेवढे काही असतील तेवढे ह्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी घेतल्या तर त्याच्यावरून आपल्याला साधारणतः त्या बियाण्याचं जर्मिनेशन पर्सेंटेज त्या ठिकाणी मिळलं जातं. दुसरी मेथड आहे ती म्हणजे टू चेक दी व्हायबिलिटी अँड जर्मिनेशन टेस्ट, दॅट इज दी टेट्राझोलियम मेथड. आता टेट्राझोलियम हे एक प्रकारचं केमिकल आहे आणि हे केमिकल काय करतं तर जर एम्ब्रिओ जिवंत असेल, इफ एम्ब्रिओ इज अलाइव्ह देन इट स्टेन दी पर्टिक्युलर टिश्यूज. म्हणजे यासाठी ही थोडीशी टेडियस मेथड आहे. पहिल्या मेथडमध्ये साधारणतः जो लागणारा पिरियड आहे तो जास्त कालावधीचा आहे. बट इन केस ऑफ दिस टेट्राझोलियम मेथड मे बी इज अ क्विक मेथड बट as compared to germination by the regular procedure, here in this method the chemical used, that is the tetrazolium, so one day or over a night simply seeds are soaked into the water आणि हे सोकिंग केलेले सीड्स ऑन द नेक्स्ट डे स्प्लिटेड म्हणजे त्याची 2 ह्याच्यात विभागणी केली जाते आणि साधारणतः हे 2 विभागणी केलेले जे काही कॉटलीडॉन्स आहेत हे टेट्राझोलियमच्या सोल्युशन मध्ये साधारणतः 4 ते 5 तास बुडवून ठेवले जातात आणि त्याच्यावरून किती साधारणतः एम्ब्रियोना स्टेन झालेला आहे म्हणजे त्यांना कलर आलेला आहे त्याच्यावरून त्याचं जर्मिनेशन पर्सेंटेज ठरवलं जातं. परंतु ॲज कम्पेअर टू द फर्स्ट वन regular method, it is not possible for almost all crop. हे सर्वच पिकांच्या सीडसाठी पॉसिबल आहे असं नाही. बिकॉज ऑफ इन मोनोकॉटिलिडॉन क्रॉप म्हणजे ज्या बियाण्यांचं दोन समान ह्याच्यामध्ये विभागणी होत नाही, 2 इक्वल पार्ट मध्ये विभागणी होत नाही, स्प्लिटिंग होत नाही, त्यासाठी ही मेथड फारशी उपयोगी नाही. त्याच प्रकारे ज्या क्रॉपचं सीड हे अतिशय लहान आहे
स्मॉल सीडेड क्रॉप्स, यू कॅन से स्मॉल सीडेड क्रॉप, त्यासाठी सुद्धा म्हणजे स्मॉल सीडेड क्रॉप्स असतील तर त्यांना स्प्लिट करायचं आणि त्यांचे एम्ब्रिओ पण खूप लहान असतात आणि त्याच्यामुळं ही मेथड जी आहे ही पहिल्या मेथडपेक्षा जरी क्विक असली तरी सुद्धा सगळ्याच पिकांसाठी उपयोगी आहे असं अजिबात नाही. सो हिअर अगेन देर इज अ वन फॉर्म्युला टू चेक दी व्हायबिलिटी. viable seed percentage is equal to number of half seed stained red because of it gives the red color. म्हणजे स्टेन म्हणजे कलर येणे आणि इट इज डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ हाफ सीड. जेवढे आपण हाफ सीड ठेवले त्यापैकी किंवा सीड स्प्लिट करून ठेवले पाण्यामध्ये टेट्राझोलियमच्या सोल्युशनमध्ये, त्यापैकी किती हाफ सीडला साधारणतः कलर आला आणि किती ठेवले into 100 for the percentage again. Again, the last one, that is the real value of seed. Here, depending upon the purity percentage and germination percentage. म्हणजे 100 बियाण्यांमध्ये साधारणतः 95 उगवले, ते झाले 95% त्याची उगवण शक्ती आणि साधारणतः एखाद्या बियाण्याची 99% प्युरिटी असेल. म्हणजे 100 बियाणे आपण पेरले त्यातलं एक बी कमी उगवणार, एक प्लांट कमी झालं आणि या ठिकाणी साधारणतः 100 बी आपण पेरले तर त्यातले साधारणतः 5 बी जर्मिनेट होणार नाही. ओके, म्हणजेच काय, साधारणतः एकूण 6 प्लांट आपले कमी होणार. सो ते जे सीड सॅम्पल आहे फॉर दी बोथ मीन्स जर्मिनेशन व्हायबिलिटी और जर्मिनेशन प्युरिटी, ह्या दोन्हींच्या व्हॅल्यूवरून साधारणतः त्या बियाण्याची रिअल व्हॅल्यू ऑफ सीड त्या ठिकाणी ठरवली जाते आणि इट इज डिपेंडिंग अपॉन दी प्युरिटी इंटू जर्मिनेशन डिवाइड बाय 100. त्याच्यावरून त्या बियाण्याची रिअल व्हॅल्यू त्या ठिकाणी ठरवली जाते. ओके, देन द नेक्स्ट वन, मॉइश्चर कंटेंट. त्या बियाण्याचे जे मॉइश्चर आहे ते साधारणतः 8 ते 12% त्या ठिकाणी असावं आणि ते डिटरमाइन करण्यासाठी साधारणतः सिंपल सीड सॅम्पल मधलं बियाणं घ्यायचं, त्याचं वेट करायचं, त्याच्यानंतर त्याचं ड्राईंग करायचं ओव्हन ड्रायमध्ये पर्टिक्युलर टेम्परेचरला, पर्टिक्युलर वेळेलाच, आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याचं वजन करायचं. त्याच्यावरून आपल्याला त्याचं मॉइश्चर कंटेंट कळतं. हिअर वेट फर्स्ट म्हणजे फ्रेश वेट मायनस वेट 2 म्हणजे आपण आफ्टर ड्राईंग डिवाइड बाय वेट फर्स्ट इंटू 100 केलं की आपल्याला त्याचं मॉइश्चर कंटेंट मिळलं जातं. नाव नेक्स्ट वन, द सीड प्रोडक्शन ऑर्गनायझेशन ॲज लाईक इंडियन सीड ॲक्ट. These are also for your extra knowledge. Seed Production Organization, that is the National Seed Corporation. म्हणजे याची एस्टॅब्लिशमेंट कधी झाली आणि साधारणतः ह्या नॅशनल सीड कॉर्पोरेशन NSC याचे जे फंक्शन्स किंवा ते नेमकं काय करतं ते तुमच्या नॉलेजसाठी या ठिकाणी दिलेलं आहे, तुम्ही ते वाचून घेऊ शकता. देन नेक्स्ट, सीड टेस्टिंग लॅबोरेटरीज. हा सुद्धा कन्सेप्ट जो आहे तो याच्यासारखाच तुमच्या फक्त माहितीसाठी दिलेला आहे. देन द नेक्स्ट पार्ट विच इज इम्पॉर्टंट वन, सोईंग ऑफ सीड. सोईंग ऑफ सीड मध्ये साधारणतः जे पेरणीच्या संदर्भातले, एखाद्या पिकाच्या पेरणीच्या संदर्भातले साधारणतः जे पर्टिक्युलर फिनॉमिनॉन्स आहेत त्याच्यावरती त्या ठिकाणी काय केलं जातं तर फोकस केला जातो. त्यातलं पहिलं आहे तो म्हणजे सीड रेट. द सीड रेट मीन्स इट इज अ क्वांटिटी ऑफ सीड रिक्वायर्ड फॉर सोईंग पर युनिट एरिया. एखाद्या युनिट एरियामध्ये, आता हा जो युनिट एरिया आहे तो किती पण असू शकतो, म्हणजे स्मॉल युनिट जे आहे ते म्हणजे गुंठा आपण ज्याला म्हणतो, 1 गुंठ्यामध्ये किती बियाणं लागतं. तसं नसेल तर साधारणतः त्याच्यापेक्षा वरचं युनिट आहे 1 एकर आणि त्याच्यापेक्षा वरचं आहे 1 हेक्टर. म्हणजे these are the unit areas. It may be the गुंठा, it may be the acre, it may be the hectare. आणि त्याप्रमाणे साधारणतः
त्याची डेफिनेशन तयार केली जाते. दी quantity of seed required for the sowing per unit area, and now again it is depending upon the seed size, म्हणजे whether it is a small seeded crop, medium seeded crop or bold size crop, then the growing habit of the crop, म्हणजे साधारणतः whether it is a स्प्रेडिंग टाईप, जमिनीवरती पसरणारं प्लांट आहे, सेमी स्प्रेडिंग म्हणजे मध्यम उंचीचं आणि जास्त पसरणारं आहे, किंवा इरेक्ट टाईप म्हणजे फक्त त्याची उंची जास्त वाढते आणि साधारणतः ते ज्या ब्रँचेस आहेत त्या बाजूला जास्त पसरत नाही, त्याच्यावरून सुद्धा हा सीड रेट कमी किंवा जास्त होतो. देन the extremes from the recommended seed rate, that is the too high or too low, affect the plant population and thereby yield of the crop. म्हणजे रिकमेंडेड सीड रेट जे आहेत हे ठरवण्यासाठी हे वरचे पॉईंट त्या ठिकाणी गृहीत धरले जातात. सीड साईज कशी आहे, त्याची ग्रोईंग हॅबिट कशी आहे आणि त्याच्यानुसार साधारणतः त्याचं स्पेसिंग किंवा प्लांट पॉप्युलेशन डिटरमाइन केलं जातं. आता हे जे प्लांट पॉप्युलेशन आहे किंवा स्पेसिंग आहे, स्पेसिंग मीन्स सिम्पली अ डिस्टन्स बिटवीन टू क्रॉप रोज अँड टू प्लांट्स विदिन अ रो. पिकाच्या जवळच्या 2 ओळीतलं आणि एकाच ओळीतल्या 2 प्लांट मधलं जे अंतर आहे त्याला म्हटलं जातं स्पेसिंग. आणि त्या स्पेसिंग नुसार सुद्धा सीड रेट हा कमी किंवा जास्त होऊ शकतो. आणि जो रिकमेंडेड सीड रेट आहे म्हणजे अमुक एखाद्या पिकासाठी साधारणतः एवढं बियाणं वापरलं तर योग्य राहील आणि एवढं वापरलं फॉर एक्झाम्पल ते म्हणजे जे बियाणं आपण वापरते त्यानुसार जे प्लांट पॉप्युलेशन येणार आहे. याच्या व्यतिरिक्त आपण जर जास्त किंवा कमी सीड रेट त्या ठिकाणी वापरला तर दोन्हीमध्ये साधारणतः आपल्या उत्पन्नावरती परिणाम होतो आणि पर्यायानं आपला त्या ठिकाणी लॉस होतो. Then next, that is the seed treatment. Now the seed treatment means treating the seeds with the different chemicals against certain pests and diseases. म्हणजे या सीड वरती पेरणीच्या अगोदर साधारणतः काही केमिकलचं आवरण दिलं जातं. आणि ते आवरण का द्यायचं तर त्या बियाण्याला साधारणतः पेरणी केल्यानंतर जमिनीमध्ये जे वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा जर त्या बियाण्यामध्ये इंटरनली एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम असेल तर तो पुढं कॅरी फॉरवर्ड होऊ नये म्हणून साधारणतः सीड ट्रीटमेंट, ज्याला मराठीमध्ये बीज प्रक्रिया किंवा बियाणे प्रक्रिया असं म्हटलं जातं. द डेफिनेशन ऑफ सीड ट्रीटमेंट, ट्रीटिंग द सीड्स विथ डिफरंट केमिकल्स अगेन्स्ट सर्टन पेस्ट अँड डिसीजेस अँड विथ सेव्हरल अदर ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे प्राथमिकता जी आहे ती म्हणजे साधारणतः जे डिसीज आणि पेस्ट आहेत ते कंट्रोल करण्यासाठी, परंतु त्याचबरोबर सीड ट्रीटमेंट जी आहे हे अनेक वेगवेगळ्या कारणांसाठी सुद्धा केली जाते. आणि बऱ्याच वेळा हे परीक्षेला तुम्हाला विचारलं जातं ऑब्जेक्टिव्ह ऑफ सीड ट्रीटमेंट, आणि त्यातला पहिला जो आहे तो म्हणजे टू कंट्रोल डिसीज. मी आता तुम्हाला सांगितलं की जो प्रायमरी आहे तो म्हणजे टू कंट्रोल पेस्ट अँड डिसीजेस, आणि त्यामध्ये साधारणतः जे ऑर्गॅनोमर्क्युरियल कंपाऊंड्स आहेत म्हणजे सर्टन केमिकल्स आर देअर लाईक अ थायरम, कॅप्टन, कार्बेंडेन्झाईम, ॲग्रोसन, सेरेसन. साधारणतः हे जे आहेत हे विविध क्रॉपच्या सीडला पेरणीच्या अगोदर त्या ठिकाणी अप्लाय केले जातात आणि त्याच्यामुळं जे डिसीज कॉजल ऑर्गॅनिझम्स आहेत म्हणजे एखाद्या रोगाला कारणीभूत असणारे घटक आहेत ते त्या ठिकाणी कमी होण्यास मदत होते. दुसरं आहे टू हॅव कन्व्हिनियन्स इन सोईंग. कन्व्हिनियन्स या शब्दाचा अर्थ होतो सुलभता, म्हणजे पेरणीमध्ये सुलभता आणणे. फॉर दिस पर्पज सपोज ॲज एन एक्झाम्पल, इफ the seeds of sorghum, bajra, wheat, maize, we can easily sown by different methods. म्हणजे आपण त्याची पेरणी सहजासहजी करू शकतो. Have you seen the seeds of cotton? ज्याला कपास किंवा कपाशी असं म्हटलं जातं. त्याचे जे सीड्स आहेत ते तुम्ही जर ओरिजिनल त्याचा फॉर्म पाहिला असेल तर देर इज अ
फज ऑन दी कॉटन सीड, त्याला एक विशिष्ट आवरण आहे, केसाळ आवरण ज्याला आपण म्हणतो, जेव्हा तंतुमय आवरण त्याला आहे. आणि अशा प्रकारचं जे सीड आहे ते पेरणीसाठी वापरण्यासाठी आपल्याला त्याला काय करावं लागेल, तर अगोदर ते सीड रिमूव्ह करावं लागतील. ॲज इट इज आपण ते वापरू शकत नाही, किंवा त्यांचे जे साधारणतः आवरण असतील ते काढल्याशिवाय आपण त्याची पेरणीच करू शकत नाही. सो हिअर टू हॅव कन्व्हिनियन्स इन सोईंग, पेरणीमध्ये सुलभता आणणे यासाठी सुद्धा साधारणतः काही बियाण्यांमध्ये सीड ट्रीटमेंट केली जाते. फॉर एक्झाम्पल कॉटनमध्ये साधारणतः केमिकल डिलेंटिंग केलं जातं, ॲसिड ट्रीटमेंट दिली जाते. त्याच्यामुळे जे डेलिकेट फज आहे, तंतू आहेत, ते जळून जातात, फक्त सीड त्या ठिकाणी राहतं. त्यासाठी H2SO4 हे वापरलं जातं. किंवा साधारणतः जे काउडंग स्लरी पेस्ट आहे, साधारणतः गाईचं शेण 1 किलो, माती 1 किलो 1 लिटर पाण्यामध्ये मिक्स केले जातं, त्याची पेस्ट बनवली जाते. कॉटनचे सीड हार्ड सरफेसवरती अंतरले जातात. हे सगळं मटेरियल त्याच्यावरती स्प्रे केलं जातं आणि नंतर सिम्पली बाय हँड त्याचं रबिंग केलं जातं, हाताने ते चोळले जातात आणि त्याच्यामुळे त्याच्यावरचं जे कॉटन फज आहे ती रिमूव्ह होते आणि ओरिजिनल सीड्स त्या ठिकाणी राहतात. त्याचप्रमाणे जे कोरिएंडर सीड्स आहेत, धने आपण ज्याला म्हणतो, हे धने स्प्लिट केल्याशिवाय आपल्याला पेरता येत नाही. किंवा स्मॉल सीड्स ऑफ चिली, रागी, बाजरा हे जे आहेत हे अतिशय लहान राहतात आणि ते पेरण्यासाठी साधारणतः त्याच्यामध्ये किंवा त्यांच्या पटीमध्ये सपोज 1 किलो सीड असेल तर 10 किलो लहान वाळू किंवा माती त्या ठिकाणी ॲड केली जाते. आणि टू अवॉइड दी ओव्हर क्राउडिंग ऑफ दी प्लांट पॉप्युलेशन, म्हणजे त्याची पेरणी करत असताना आणि बियाणं लहान असल्यामुळं एकाच ठिकाणी ते जास्त पडू नये म्हणून 1 किलो जर बियाणं असेल तर त्याच्यामध्ये साधारणतः 5 किलो 10 किलो अशा प्रकारे लहान वाळू किंवा माती त्या ठिकाणी मिक्स केली जाते आणि नंतर ते बियाणं साधारणतः पेरणीसाठी वापरलं जातं. त्याच्यामुळे ते काय होतं, समप्रमाणात सर्व फील्डवरती पेरलं जाऊ शकतं. ओके, सो हिअर टू हॅव कन्व्हिनियन्स इन सोइंग. नेक्स्ट, टू हॅव क्विक जर्मिनेशन, म्हणजे साधारणतः त्याचं जर्मिनेशन पर्सेंटेज वाढवण्याकरिता ऑलरेडी वी हॅव सीन की सम सीड्स हॅव व्हेरी हार्ड सीड कोट कवर. इन केस ऑफ डॉर्मन्सी आपण ते पाहिलेलं आहे की काही बियाण्यांचं आवरण कठीण आहे आणि जर्मिनेशनची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहे. म्हणजे सीड ॲब्सॉर्ब दी सॉइल मॉइश्चर, इट बिकम्स वेल, gases exchange at proper temperature, there is a resumption of growth by the embryo. आणि म्हणून अशा प्रकारचे ज्यांचे सीड्स अतिशय हार्ड सीड कोट कवरचे आहेत, साधारणतः ते प्री सोकिंग केले जातात, ओव्हरनाईट पाण्यामध्ये भिजत ठेवले जातात आणि नेक्स्ट डेला ते पेरणीसाठी वापरले जातात. नाव टू इन्क्रीज नायट्रोजन फिक्सेशन इन लेग्युमिनस क्रॉप, साधारणतः पिकांचे त्या फॅमिलीनुसार वेगवेगळे प्रकार पडतात. ग्रॅमिनी फॅमिली असेल, लेग्युमिनेसी फॅमिली असेल, आणि हे जी लेग्युमिनेसी फॅमिली आहे त्या फॅमिलीमध्ये येणाऱ्या पिकांच्या मुळावरती गाठी असतात. फॉर एक्झाम्पल ग्राउंडनट इज देअर, रेड ग्राम इज देअर, म्हणजे या मुळांच्या आतमध्ये ज्या गाठी आहेत त्या गाठीमध्ये रायझोबियम नावाचे बॅक्टेरिया त्या ठिकाणी असोसिएशन मध्ये राहतात. साधं सिंपल एक्झाम्पल, जमिनीमध्ये हजारो लाखो प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, पैकी काही आपल्याला उपयुक्त आहेत आणि काही हार्मफुल आहेत. जे उपयुक्त आहेत त्याच्यामधले साधारणतः एक रायझोबियम नावाचा बॅक्टेरिया आहे. तो काय करतो तर हवेतलं नत्र शोषून घेतो आणि जमिनीमध्ये स्थिर करण्याचं काम करतो. रायझोबियम, as like a rhizobium bacteria, there is a azotobacter, acetobacter, BZA, अशा प्रकारच्या बॅक्टेरिया आहेत ज्या युजफुल आहेत. आणि साधारणतः हे जे रायझोबियम बॅक्टेरिया आहेत त्या हवेतलं नत्र जमिनीमध्ये स्थिर करण्याचं काम करतात आणि हे जर आर्टिफिशियली आपण त्या ठिकाणी प्रोड्यूस केलं आणि अशा प्रकारच्या पिकांच्या मुळांवरती
गाठी वाढवण्यासाठी जर बिफोर सोईंग जर ट्रीटमेंट दिली तर त्या ठिकाणी आपल्याला आर्टिफिशियली बाहेरून नत्र देण्याची आवश्यकता कमी होते आणि हे सुद्धा एक सीड ट्रीटमेंटचाच प्रकार आहे. म्हणून इट इज वन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ सीड ट्रीटमेंट. नेक्स्ट, टू प्रोटेक्ट द सीड अगेन्स्ट द इन्सेक्ट अँड पेस्ट. जे वेगवेगळे इन्सेक्ट आहेत किंवा जमिनीमधले साधारणतः रोडंट, ज्याला आपण उंदीर वगैरे म्हणतो, उंदीर वगैरे, माऊस वगैरे, तर अशा प्रकारच्या ह्याच्यापासून सुद्धा हे पेरलेलं बियाणं वाचावं म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळे केमिकल्स त्या ठिकाणी वापरले जातात. देन टू इंड्यूस दी अर्लीनेस इज अ व्हर्नलायझेशन ट्रीटमेंट. साधारणतः डिपेंडिंग अपॉन मॅच्युरिटी, म्हणजे त्या पिकाचा परिपक्व होण्याचा जो कालावधी आहे त्यानुसार पिकांचे 3 प्रकार पडतात. एक म्हणजे अर्ली मॅच्युरिंग क्रॉप्स, सेकंड मीडियम मॅच्युरिंग क्रॉप्स अँड थर्ड वन लेट मॅच्युरिंग क्रॉप. म्हणजे कमी कालावधीमध्ये परिपक्व होणारी पिकं किंवा कापणी योग्य होणारी पिकं, मध्यम कालावधीची पिकं आणि तिसरा आहे तो म्हणजे जास्त कालावधीची पिके. सो in this method, the seeds are treated at a particular temperature and soaked into the water and kept in controlled condition, due to which the earliness is induced into the particular crop. म्हणजे ठराविक तापमानाला बियाणं भिजवत ठेवलं जातं आणि हा जो एम्ब्रिओ आहे तो जर्मिनेट केल्यानंतर कंट्रोल कंडिशनला त्या ठिकाणी ठेवला जातो आणि त्याच्यामुळं त्याचा जो परिपक्व होण्याचा कालावधी आहे तो कालावधी कमी होतो आणि हा सुद्धा एक सीड ट्रीटमेंटचाच त्या ठिकाणी भाग मानला जातो. देन टू इंड्यूस व्हेरिएशन्स. आता व्हेरिएशन म्हणजे विविधता. साधारणतः तुम्हाला जर आठवत असेल तर पूर्वीच्या काळी साधारणतः एक चिलीचं आपण एक्झाम्पल घेऊया. म्हणजे मिरची, आपण त्याला ढोबळी मिरची सुद्धा म्हणूया. ही फक्त आणि फक्त पिकल्यानंतर म्हणजे परिपक्व झाल्यानंतर ती हिरव्यापासून लाल व्हायची. नाव अ डेज डिफरंट कलर्स आर देअर. म्हणजे त्याच्यामध्ये आपण साधारणतः काय केलं, व्हेरिएशन आणलं. गुलाब पूर्वी ठराविक कलरचे होते, आता असे काही गुलाबाच्या पाकळ्या आहेत की साधारणतः त्या प्रत्येक कलर एकाच गुलाबामध्ये किंवा एका प्लांटवरती अनेक प्रकारच्या कलरचे गुलाब. ओके, नाव सो दिस इज अ पार्ट ऑफ इंड्युसिंग व्हेरिएशन. साधारणतः अट्रॅक्टिव्हनेस किंवा त्याची टेस्ट कमी जास्त करण्यासाठी सीड्स आर ट्रीटेड विथ दी एक्स रेज और गॅमा रेज अँड ड्यू टू दिस ट्रीटमेंट देर इज अ जेनेटिकल चेंज इन टू जेनेटिकल कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्याच्यामुळे साधारणतः आपण त्याच्यामध्ये हे व्हेरिएशन त्या ठिकाणी आणू शकतो. देन टू ब्रेक दी डॉर्मन्सी. डॉर्मन्सी बियाण्यांची सुप्त अवस्था आणि ती का आणि कशासाठी ब्रेक करायची ऑलरेडी वी हॅव सीन. देन सीड ट्रीटमेंट फॉर स्पेशल पर्पज. काही ट्रीटमेंट ह्या ठराविक उद्देशाने केल्या जातात. फॉर एक्झाम्पल जिब्रेलिक ॲसिड वगैरे असेल, हे जी पांढरी मुळी वाढवतात किंवा साधारणतः जे रोप आहे ते पटदिशी ट्रान्सप्लांट केल्यानंतर नवीन ठिकाणी चिटकण्यासाठी किंवा लागून निघण्यासाठी साधारणतः अशा प्रकारच्या सीड ट्रीटमेंट त्या ठिकाणी दिल्या जातात. सो दीज आर दी ऑब्जेक्टिव्स ऑफ सीड ट्रीटमेंट: to control the disease, to have convenience in sowing, then to have quick germination, to increase nitrogen fixation, to protect the seed against the insect and pest, to induce early to break the dormancy, and seed treatment for special purpose. Okay, then the seed treatment in important crop. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं, we have same exercise number 10 and 11. We will go for these portion into the at the time of particular practical lectures. Okay, then sowing time. So
sowing time is the next phenomenon in case of seed or sowing. Here, non-monetary input which greatly influence the crop growth and yield. Therefore, sowing of the crop should be done at recommended dates. Any fluctuation in optimum sowing time result in drastic yield of reduction. That is the example wheat. Here, it is directly and indirectly related to the proper temperature at the time of the germination into the soil. म्हणजे आपण ज्यावेळेस पेरणी केली, पेरणी केल्यानंतर पुन्हा आपण त्याच ठिकाणी येतोय, ते म्हणजे what is the procedure or steps in germination of seed. Seed absorbs the soil moisture, it becomes swell, gases exchange, and at proper temperature only able to germinate. म्हणजे या ठिकाणी it is directly and indirectly related with the season of Kharif, season of Rabi, season of summer. Depending upon the temperature into the soil in the particular seasons, again, the crop groups are there. So, the sowing time for any season, whether it is a Kharif, Rabi or summer, it should be a optimum one. म्हणजे onset of monsoon in India, आपल्याकडे पावसाला सुरुवात 7 जून पासून सुरू होते असं गृहीत धरलं जातं आणि त्यामुळं 15 जून पासून किंवा दी लास्ट फोर्टनाईट ऑफ जुलै पर्यंत या प्रकारचा ऑप्टिमम सोईंग टाइम त्या ठिकाणी गृहीत धरला जातो, कारण या कालावधीमध्ये जमिनीचं जे टेम्परेचर आहे ते जास्त फ्लक्च्युएट होत नाही आणि इझिली दी खरीप सीजनल क्रॉप्स कॅन or get germinated. So there should be an optimum time for sowing, otherwise it will result into the less germination and indirectly on the yield. Then depth of sowing, again it is depending upon the sowing season, the moisture content of the soil and seed size. जर सीड साईज लहान असेल तर ते कमी खोलीवरती पेरलं जातं, जर मीडियम असेल तर मध्यम खोलीवरती म्हणजे 3 ते 5 सेंटीमीटर, 5 ते 7 सेंटीमीटर आणि जर बोल्ड असेल तर 10 सेंटीमीटर पर्यंत त्या ठिकाणी पेरलं जातं आणि ते जर कमी जास्त झालं तर त्याचा डायरेक्टली परिणाम जर्मिनेशन वरती. अगेन इफ जर्मिनेशन इज लेस इट डायरेक्टली अफेक्ट द प्लांट पॉप्युलेशन, इफ प्लांट पॉप्युलेशन इज लेस इट डायरेक्टली अफेक्ट द crop yield. Then the spacing and plant population. Here already we discussed about the definition spacing. It is a simply distance between two crop rows and two plants within a row. म्हणजे पिकाच्या जवळच्या 2 ओळीमधलं आणि एकाच ओळीतल्या 2 प्लांट मधलं जे अंतर आहे त्याला स्पेसिंग असं म्हटलं जातं आणि त्याच्यावरून प्लांट पॉप्युलेशन त्या ठिकाणी डिटरमाइन होते. फॉर द डिटर्मिनेशन ऑफ स्पेसिंग, एखाद्या पिकाचं 2 ओळीतलं आणि 2 प्लांट मधलं अंतर किती असायला पाहिजे यासाठी काही प्लांटचे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स साधारणतः त्या ठिकाणी कन्सिडर केले जातात, ज्याच्यामध्ये साधारणतः पिकाची उंची असेल, त्याची लीप कॅनोपी असेल, म्हणजे पीक जमिनीवरती पसरणार आहे किंवा मध्यम वाढ आहे, जास्त पसरणार आहे किंवा सरळ उंच वाढणार आहे, त्याच्यानुसार साधारणतः त्या पिकाचं साधारणतः स्पेसिंग ठरवलं जातं. पुन्हा नॉट ओनली दी मॉर्फोलॉजिकल मीन्स अबाव द सॉइल, बिलो दी सॉइल ऑल्सो रूट झोन एरिया. जमिनीमध्ये 2 प्रकारच्या साधारणतः मुळांच्या रचना असतात, एक म्हणजे तंतुमय आणि दुसरं सोटमूळ, आणि त्यानुसार सुद्धा त्याचं त्या ठिकाणी स्पेसिंग ठरवलं जातं आणि त्याच्या आधारे जी प्लांट पॉप्युलेशन आहे ती प्लांट पॉप्युलेशन डिटरमाइन केली जाते आणि त्याच्यावरून साधारणतः जे आपल्या पिकाचं उत्पन्न आहे ते उत्पन्न डिटरमाइन केलं जातं. Now the next part, that is the sowing methods, is an important one. Generally, agronomic crops are sown by using the 6 method. 6 प्रमुख पद्धतीनं साधारणतः ॲग्रोनॉमिक क्रॉपची पेरणी केली जाते.
त्यातलं पहिलं जे आहे ते म्हणजे ब्रॉडकास्टिंग ऑफ सीड्स. साधारणतः ब्रॉडकास्टिंग ह्या शब्दाचा जो अर्थ आहे समप्रमाणात सर्व ठिकाणी, समप्रमाणात सर्व ठिकाणी पोहोचेल असं. दुसरा आहे तो म्हणजे ड्रिलिंग, इट इज ऑल्सो नोन ॲज अ लाईन सोईंग. तिसरा आहे डिबलिंग, नेक्स्ट ट्रान्सप्लांटिंग, नेक्स्ट प्लांटिंग अँड पुटिंग दी सीड्स बिहाइंड दी प्लाउ. अशा प्रकारच्या 6 प्रमुख पद्धतीनं साधारणतः या बियाण्यांची पेरणी त्या ठिकाणी केली जाते. ब्रॉडकास्टिंग ऑफ सीड्स म्हणजे सिम्पली विथ द हेल्प ऑफ द हँड्स और हँडफुल ऑफ सीड्स आर स्प्रेड ऑल ओव्हर द फील्ड. हाताच्या सहाय्याने म्हणजे एका पाठीमध्ये बियाणं घेतलं जातं आणि साधारणतः ते स्कॅटरिंग केलं जातं. फक्त हे स्कॅटरिंग करत असताना एवढंच त्या ठिकाणी काळजी घेतली जाते की ते पूर्ण फील्डमध्ये सर्व ठिकाणी समप्रमाणात पोहोचेल याची दक्षता घेतली जाते. देन आफ्टर इट इज कव्हर्डेड विथ दी सॉइल. मग ते कुळवाच्या सहाय्याने वगैरे नंतर मातीच्या आड हे बियाणं केलं जातं. या ठिकाणी इट इज अ समवॉट स्किलफुल मेथड. म्हणजे ही जी पेरणी आहे ही पेरणी करण्यासाठी किंवा ही पेरणी सर्वच जणांना जमते असं नाही, तर यासाठी एक कौशल्य असणं आवश्यक आहे. अदरवाइज मे बी देर इज अ गॅपी और अनइवन डिस्ट्रीब्युशन ऑफ दी सीड. ॲडव्हान्टेजेस क्विकेस्ट अँड चिपेस्ट मेथड. कारण या मेथडने साधारणतः दुसरं कुठलंही म्हणजे जे इम्प्लिमेंट आहे, टूल्स किंवा इम्प्लिमेंट आहे ते लागत नाही आणि कमी वेळेमध्ये एक व्यक्ती साधारणतः दिवसाला 10 एकरापर्यंत बियाण्यांची स्कॅटरिंग करू शकतो आणि म्हणून इट इज अ क्विकेस्ट अँड चिपेस्ट मेथड. अँड अगेन द नेक्स्ट वन, the skilled labor is not required, then implement is not required, followed in most condition, moist condition. ज्या ठिकाणी बैल शेतीमध्ये किंवा ट्रॅक्टर वगैरे चालू शकत नाही अशा वेळेस सुद्धा आपण ही मेथड वापरून त्या ठिकाणी पेरणी करू शकतो. डिसएडव्हान्टेजेस, सीड रिक्वायरमेंट इज मोर बिकॉज ऑफ इन दिस मेथड द सीड्स आर स्कॅटर्ड बाय हँड. आपण हाताने बियाणं जमिनीवरती फेकतो आणि त्याच्यामुळं बरंचसं बियाणं हे वरती राहतं आणि इट इज पिक्ड बाय दी बर्ड्स. किंवा जे जमिनीच्या वरती राहिलेलं बियाणं आहे त्याच्यावरती मायक्रो ऑर्गॅनिझम्स फीडिंग होऊ शकतं आणि त्याच्यामुळं मुळात या मेथडनं जे सीड रेट वापरला जातो तो बाकीच्या इतर मेथडपेक्षा जास्त वापरला जातो. देन क्रॉप स्टँड इज नॉट युनिफॉर्म. मे बी काही ठिकाणी गॅपी जर्मिनेशन होऊ शकतं किंवा जे आपण सीड स्कॅटरिंग करतोय, हाताने पसरवून टाकतोय, चुकून एखाद्या ठिकाणी टाकायचं राहिलं तर त्या ठिकाणी प्लांट आपल्याला नंतर दिसत नाहीत आणि म्हणजेच प्लांट स्टँड इज नॉट इवन और युनिफॉर्म, रिझल्ट इन टू द गॅपी जर्मिनेशन अँड इट इज अ समवॉट डिफेक्टिव्ह मेथड. इन केस ऑफ द spacing is not maintained within rows and line. म्हणजे बाकीच्या मेथडमध्ये साधारणतः आपण अवजारांच्या सहाय्याने जर पेरणी केली तर ती पेरणी केल्यानंतर पिकाच्या 2 ओळीमध्ये आणि 2 प्लांटमध्ये सुद्धा आपल्याला अंतर ठेवता येऊ शकतं. तशा प्रकारचं साधारणतः या ठिकाणी अंतर आपल्याला ठेवता येत नाही आणि त्याच्यामुळं जे अंतर मशागतीची कामं आहेत, means the tillage operations those are carried out in standing crop. उभ्या पिकामध्ये साधारणतः आपण खुरपणी असेल, पिकांना पाणी देणं असेल, त्यांना साधारणतः फर्टिलायझर ॲप्लिकेशन असेल, हे देण्याकरता काही प्रमाणात अडचणी येतात किंवा येऊ शकतात. देन नेक्स्ट वन दॅट इज दी ड्रिलिंग ऑर लाईन सोईंग. साधारणतः जे मीडियम सीडेड क्रॉप्स आहेत हे मीडियम सीडेड क्रॉप तिफणीच्या साहाय्यानं किंवा पेरणी यंत्राच्या साहाय्यानं पेरले जातात आणि म्हणून त्याला ड्रिलिंग और लाईन सोईंग असं म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये साधारणतः जे क्रॉप येतात ज्वारी, बाजरी, ज्वार, वीट, बाजरा एक्सेट्रा एक्सेट्रा. नाव द डिबलिंग मेथड. इन दिस मेथड सीड्स आर डिबल्ड. साधारणतः बोटांच्या
चिमटीमध्ये ज्याला आपण पिंच म्हणतो, हे बोल्ड सीड्स पकडले जातात आणि मॉइस्ट सॉइलमध्ये ते इन्सर्ट केले जातात. त्याला डिबलिंग असं म्हटलं जातं, किंवा पर्टिक्युलर डिबलर नावाचा एक छोटंसं हातातलं हँड टूल मिळतं. ते सॉइलमध्ये इन्सर्ट केलं जातं आणि त्याच्यामध्ये सीड्स ड्रॉप केले जातात आणि नंतर सॉइलनं कव्हर केलं जातं. ह्या दोन्ही मेथडचे साधारणतः ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस समान आहेत. ते म्हणजे स्पेसिंग बिटवीन रोज अँड प्लांट्स इज मेंटेन्ड. सीड्स कॅन बी डिबल्ड ॲट डिझायर डेप्थ, म्हणजे दोन पिकाच्या ओळीमधलं आणि दोन प्लांटमधलं अंतर मेंटेन केलं जाऊ शकतं. त्याच्यामुळं साधारणतः या मेथडमध्ये जे डेप्थ आहे ती प्रॉपर डेप्थ त्या ठिकाणी ठेवली जाऊ शकते. Because of seeds are placed at a proper depth, there is a optimum plant population as compared to the first method. या मेथड मध्ये साधारणतः ऑप्टिमम प्लांट पॉप्युलेशन हे मेंटेन केलं जाऊ शकतं. देन सीड रिक्वायरमेंट इज लेस दॅन अदर मेथड्स, म्हणजे पहिल्या मेथडपेक्षा सीड रिक्वायरमेंट कमी लागते. इम्प्लिमेंट इज नॉट रिक्वायर्ड फॉर सोईंग. स्पेशल पर्पज इम्प्लिमेंट इज नॉट रिक्वायर्ड फॉर द सोईंग इन केस ऑफ डिबलिंग मेथड. Then in intercrop can be taken in wider spaced crop. ज्या पिकांचं दोन ओळीतलं अंतर जास्त आहे त्याच्या मधल्या मोकळ्या जागेमध्ये आपण आंतरपीक सुद्धा घेऊ शकतो. Then the crosswise intercultivation is possible. म्हणजे पिकाच्या दोन ओळीमधून आणि दोन प्लांट मधून सुद्धा आपण मशागतीची कामं त्या ठिकाणी इझिली करू शकतो, म्हणजे खुरपणे असेल, पाणी देणं असेल वगैरे वगैरे. Then disadvantages, it is a laborious and time consuming method. Both methods are required more labor and more time. Then its cost of cultivation is more. जास्त लेबर लागले तर त्याच ठिकाणी त्यांचा खर्च जास्त येतो. Only high value and bold seeded are sown. साधारणतः जे डिबलिंग मेथड आहे ती फक्त पर्टिक्युलर एकाच प्रकारच्या सीडसाठी वापरली जाऊ शकते आणि रिक्वायर स्ट्रिक्ट सुपरविजन. साधारणतः दोन्हींमध्ये वैयक्तिक लक्ष देणं आवश्यक आहे. देन द ट्रान्सप्लांटिंग अँड प्लांटिंग, बोथ मेथड्स आर सेम. ओनली इन केस ऑफ ट्रान्सप्लांटिंग देर इज अ यूज ऑफ द सीडलिंग्स ओनली. म्हणजे आपण नर्सरीमधून एखाद्या प्रकारचे प्लांट किंवा ऑर्नामेंटल प्लांट आणतो आणि आपल्या घराच्या समोर लावतो. इज वन काइंड ऑफ ट्रान्सप्लांटिंग. सो हिअर दी सीडलिंग्स म्हणजे ज्याच्यामध्ये रोप वापरलं जातं त्याला ट्रान्सप्लांटिंग असं म्हटलं जातं. आणि ज्या मेथडमध्ये प्लांट पार्ट वापरलं जातं, फॉर एक्झाम्पल शुगर केन असेल त्याचं स्टेम वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल ट्युबर्स ऑफ पोटॅटो, मदर सेट्स ऑफ जिंजर, टर्मरिक एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे ज्याच्यामध्ये सीड अँड सीडलिंग व्यतिरिक्त जे वापरलं जातं त्याला म्हटलं जातं प्लांटिंग. आणि यांना साधारणतः लागवड हा शब्द वापरला जातो आणि बाकीच्यांना साधारणतः पेरणी हा शब्द वापरला जातो. देन द नेक्स्ट वन पुटिंग दी सीड्स बिहाइंड दी फ्लो फरो. साधारणतः ही जी पद्धत आहे म्हणजे लाकडी नांगराच्या पाठीमागं जो फरो ओपन होतो, ऑलरेडी वी हॅव डिस्कस्ड अबाउट, म्हणजे दी वुडन प्लाव, देशी प्लाव और कंट्री प्लाव ओपन ओनली व्ही शेप्ड फरो. आणि त्या ओपन झालेल्या फरोमध्ये पाठीमागं काय केलं जातं तर बियाणं ड्रॉप केलं जातं. जनरली दिस मेथड इज युज्ड इन मराठवाडा रिजन फॉर द सोईंग ऑफ द ग्राउंडनट क्रॉप and it is not almost all not used for the almost all crops. So these are the 6 methods and important one regarding the your examination point of view. Only one point is there. In all these 6 methods, for the objective purpose, the highest seed required method is broadcasting. 6 पैकी सगळ्यात जास्त जर सीड रेट कशामध्ये लागत असेल तर तो पहिल्या मेथडमध्ये म्हणजे ब्रॉडकास्टिंग मेथडमध्ये. आणि सगळ्यात कमी एक्झॅक्टली अपोजिट टू फर्स्ट वन, सगळ्यात कमी जर सीड रेट कशामध्ये लागत असेल तर तो नंबर 4 म्हणजे ट्रान्सप्लांटिंग मध्ये. कारण एखाद्या पिकाचं ट्रान्सप्लांटिंग जर करायचं असेल
तर इट इज इसेन्शियल टू प्रिपेअर दी नर्सरी. आणि ही नर्सरी जी आहे ही अतिशय स्मॉल एरियावरती असते. 1 आर म्हणजे 1 गुंठा 2 गुंठे. आणि त्यामुळं साधारणतः जो सीड रेट आहे तो कमी लागतो. आणि कमी सीड रेट साधारणतः लागणारी मेथड म्हणून ट्रान्सप्लांटिंगला ओळखलं जातं. सो दिस इज अबाउट युअर एक्सरसाइज chapter number 4 and 5. Already we have covered it 90% the practical exercises portion in these 2 lectures, that is the regarding the seeds, the dormancy, methods of breaking dormancy, then seed treatment. The rest we will see at the time of that particular exercise serially. Thank you.